हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांक फॅशन डिझाईन्स. बघा, अशी सुंदर अशी ब्लाऊजच्या बाहीची डिझाईन आज मी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ही रेग्युलर जशी आपण बाही कटिंग करतो अगदी तशी व्यवस्थित न्यायचं कटिंग करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक आहे ते साईडला ठेवायचं. ही अस्तरची आपली बाही आहे, तिचा व्यवस्थित असा मध्य सेंटर करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. आपण डायरेक्ट अस्तरच कट करणार आहे. बघा, मध्य सेंटरला खालच्या साईडने 2.25 इंचावरती मी एक टिक मार्क येऊन घेतलेली आहे आणि असा थोडासा वक्र आकार आपण देऊन घ्यायचा. तुम्ही असा सुद्धा देऊ शकता. बघा, असा थोडासा वक्र आकार मी देऊन घेतलेला आहे. बघा, जसा आपण आकार दिले अगदी तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करायचं आहे. नेहमी अस्तरच्या बाही किंवा अस्तरची डिझाईन कटिंग करायची व मेन फॅब्रिकवरती डायरेक्ट शिवून घ्यायचं. बघा, सवचं उलट बघायचं आहे. मागची पुढची बाजू बरोबर बघून आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. ही आपली पुढची बाजू असणार आहे, त्या बाजूला मी टिक मार्क करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. असं व्यवस्थित ठेवून 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला जसं आपण कटिंग केलेलं आहे अगदी तसं त्या प्रकारेच आपल्याला स्टिच करून घ्यायचं. इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला व परत आपल्याला आहे तशी टीप मारून घ्यायची आहे. बघा, कुठं कपडा कमी कुठं कपडा जास्त सगळं व्यवस्थित आपल्याला चेक करत टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. संपूर्ण टेपल आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड होईल. बघू शकताय तुम्ही. बघा, आतल्या साईडला व्यवस्थित असं अस्तर प्रेस करून अगदी काठावरून त्याच्यावर मी दाबटीप मारणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे. छोटे कट्स टाकल्यामुळे टेपला अस्तर व्यवस्थित फोल्ड होतं. अशी अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, इथं आपल्या कोपरा आलेला आहे. कोपऱ्या सुद्धा व्यवस्थित अशी बरोबर कोपऱ्याला सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा आणि अगदी काठावरून आपल्याला असं दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, जिथं जिथं आपली टीप आत गेलेली आहे तिथं मी असं अंगठ्यानं बाहेरच्या साईडला प्रेस करते, जेणेकरून जी टीप आहे ती बाहेर यावी. बरोबर आपलं काठावरून दाबटीप मारून होईल. बघू शकता. आता बाही उलटी करून मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टीप टाकून व्यवस्थित असं अटॅच करून घेणार आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित अस्तरच्या लेवलला कटिंग करून घ्यायचं. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली स्लीव झालेली आहे. तर बघा, अशी मी एक पट्टी कट करून घेतलेली आहे. तर त्या पट्टीची आपण मापे बघूया कितीची आहे. बघू शकताय तुम्ही. 2.25 इंच मी इथं पट्टी घेतलेली आहे व उंचीला आपली 13.5 ते 14 इंच उंची पट्टीची आहे. बघा, अशी डबल फोल्ड करून अगदी काठावरून अशी मोठी टीप टाकून घ्यायची, जेणेकरून दोन आपण डबल फोल्ड केलेले 2 पार्ट आहेत ते वेगवेगळे व्हायला नको ह्यासाठी. बघा, अशी झालेली आहे. थोडासा कपडा मी ओढून घेतलेला आहे आणि बघा, अगदी छोटे छोटे अशी प्लेट्स टाकत जायचे आहे, जेणेकरून आपली छोटीशी अशी सुंदर अशी फ्रिल तयार होईल. बघू शकताय तुम्ही. अगदी छोटे छोटेच प्लेट्स टाकून घ्यायचे आहे, कारण छोटे टाकल्यामुळे खूप सुंदर असं आपल्या डिझाईनला लुक येणार आहे. मोठे टाकले तर अजिबात व्यवस्थित येणार नाही. अगदी छोटे छोटे प्लेट्स टाकून मी घेतलेले आहेत. बघू शकता किती सुंदर अशी एकसारखी फ्रिल तयार झालेली आहे. त्या फ्रिलच्या काठावर मी अशी सिल्वर कलरची लेस अटॅच करून घेणार आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस अटॅच करू शकता, पण मी अशी लेस लावून घेणार आहे. बघ, किती सुंदर अशी आपली लेस अटॅच करून झालेली आहे.
बघा, याच्यावर मी आणखीन एक डबल टिप अशी मारून घेतलेली आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या डिझाईनचं फिनिशिंग खूप सुंदर असे येईल. आता इथून या कोपऱ्यासून बरोबर 2.25 इंचावरती एक टिक मार्क करून घेणार आहे. बघू शकताय, तिथून खाली आपल्याला फ्रिल लावायला सुरुवात करायची आहे. बघा तुम्ही, ह्या बाजूला सुद्धा मी तशी 2.25 इंचावरती टिक मार्क करून घेते व अशी वक्र आपल्याला फ्रिल लावून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी व्यवस्थित असे ठेवून घेऊन त्याच्यावरून आपल्याला 2 टिपा मारून घ्यायचे आहेत. अशी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या बाजूला असेच जिथं आपलं मार्किंग केलेलं आहे तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित आपलं असं फ्रिल जॉईन करून झालेले. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे. बघा, इथे थोडीशी मी बारीक नाजूक अशी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. ग्रीन वर सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, म्हणून मी इथे सिल्वर कलरची लेस अटॅच करत आहे. बघा, वरच्या बाजूने जसा आपण वक्र भाग आहे त्याच पद्धतीने आपल्याला फक्त लेस फिरवायची आहे. इथं कोपऱ्यात सुई खाली ठेवायची, कपडा फिरवायचा, परत कपडा बाहेर काढायचा व थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची व परत आपल्याला टिप मारून घ्यायची. अशाच पद्धतीने सगळी लेस मी अटॅच करून घेणार आहे. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय, या लेसमुळे व ब्लाऊज, ह्या भाईमुळे ब्लाऊजला व ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर असा लुक येणार आहे. बघू शकता, इथं कोपऱ्यात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एखादं लटकन सुद्धा लावू शकता, पण मी लटकन वगैरे काही लावणार नाही. तुम्हाला इथं छोटी नॉट, छोटं लटकन किंवा काहीतरी बीट्स वगैरे असं काही तुम्ही लावू शकता, पण मी असंच ठेवणार आहे. असे सिंपल सोबर सुंदर असे ब्लाऊजच्या बाहीचे डिझाईन खूपच सुंदर झालेले आहे. संक्रांत स्पेशल आपली ब्लाऊजच्या बाहीचे डिझाईन आहे. असेच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार.